कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी प्रत्येक मंदिरातून, विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुरवाती लावल्या जातात. मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. अनेक ठिकाणी याला देवदिवाळी म्हणूनही संबोधलं जातं. अशा दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे. म्हणूनच ते त्रिपुरारी या नावानेही ओळखले जातात. त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही 3 स्थान म्हणजेच त्रिपुरे म्हणून ओळखली जायची. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी मध्यान्ह समयी अभिजित मुहूर्तावर व चंद्र पुष्प नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नये असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता. या त्रिपुरासुरांनी 3ही लोकात हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकरांचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली अशी आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते म्हणून बेल, तुळस वाहून पूजा करण्याची देखील प्रथा आहे.